मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आरडा तोलाजी येथे विद्यार्थी संसदेची निवडणूक अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि लोकशाही मूल्याची जपणूक करणाऱ्या वातावरणात उत्साहात पार पडली। विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया, लोकशाही व्यवस्था आणि मतदानाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला। निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा, प्रचार, निवडणूक चिन्हांचे वाटप, आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदान केंद्राची उभारणी, मतपत्रिका, मतदारांची बैठक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, ओळखपत्रे, मतमोजणी आदी सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष निवडणुकीच्या धर्तीवर काटेकोरपणे राबविण्यात आल्या। आचारसंहिता पथकाची नियुक्ती करून उमेदवारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। या निवडणुकीत मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून अनिल आडे तर मतदान अधिकारी म्हणून संतोष कदम आणि श्रीमती सुनीता पोले यांनी जबाबदारी पार पडली। शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मतपत्रिकेद्वारे मतदान करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड केली। मतदानातून कल्याणी नानवटे हिची शालेय मुख्यमंत्रीपदी बहुमताने निवड झाली। तेजस्विनी नानवटे आणि महेश राठोड यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली। त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्वच्छता, परिपाठ, शालेय सजावट, पाणीपुरवठा, शालेय पोषण आहार, ग्रंथालय, वित्तीय शालेय बचत बँक, पर्यावरण, सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, गृहमंत्री तसेच सर्व सजावट आदी विविध खात्यांचे वाटप विद्यार्थी मंत्रिमंडळातील सदस्यांना केले। या निवडणुकीसाठी बालरक्षक जगदीश कुडे यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले, तर संपूर्ण उपक्रमाची संकल्पना व तांत्रिक नियोजन गणेश खराबे यांनी केले। मतदार व्यवस्थापनाची जबाबदारी कैलास जाधव व उमेश खनके यांनी यशस्वीपणे पार पाडली। या प्रसंगी गावचे पोलीस पाटील गजानन थाबडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गजानन नानवटे उपस्थित होते। बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, मतदानाविषयी जागरूकता, नेतृत्व गुण, जबाबदारीची भावना आणि संघभावना विकसित करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला। संपूर्ण निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला।